अरे नकाशा उतरवला तो तिथूनचा. खूप छान अप्रतिम चित्र काढलेले त्यांनी. मी फर्स्ट टाइम इतकं मस्त. तर हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगवर. तर आता आम्ही परत एकदा जात आहोत लाईव्ह पेंटिंग करण्यासाठी. जे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही एका ठिकाणी लाईव्ह पेंटिंगसाठी गेलेलो होतो. तर तुम्ही त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला. तर ह्याही ब्लॉगला तुम्ही प्रतिसाद द्या, असंच प्रेम द्या. तर आता आम्ही जात आहोत परत एकदा लाईव्ह पेंटिंगसाठी. जे की आम्ही आता असंच लोकेशन शोधत जात आहोत. जिथं आम्हाला चांगलं वाटलं आम्ही तिथं ब्लॉग बनवू. थँक्यू. तर हे गाईज, आता आधीच जायला उशीर होतंय. आणि ही बघा, तोंडाला बांधा, मेकअप करा, काय आता हेल्मेट घालून जायचं आम्हाला. हेल्मेट जरुरी आहे, असं आहे का? अरे फटाला काय तर लागायला नाही. तू इफेक्ट लावलाच वाटतं म्हणून. फिल्टर लाल लाल होते. गाईज हे बघा, आता हे पण मला असं धरून बसायचं. हे माझं हेल्मेट आहे. हे गाईज, हे असं एकदम सेफ्टी फुल हेल्मेट घातलेलं आहे मी. बघा, माझं हेल्मेट सगळ्यात सेफ्टी फुल आहे. समोरचा फुटल पण आमचं हेल्मेट नाही तुटणार. चला अभी हम निकले घर के बाहर. जरा गेट लावू. हो काका, साईड न जरा ना. तुमच्या काय बाबाचा रस्ता आहे का? साईड न व्हा ना. गाईज, तुम्ही ह्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष नका देऊ. माझ्याकडे लक्ष द्या. मी जे काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्या. दुसऱ्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. हातात मारत होतो बघा, याच्या खाली घालीत होते. हातात मारत होतो बघा. गाईज, आम्ही लय वाचलो. गाडीला डिस्क ब्रेक होतं म्हणून वाचलो बघा. हेलो गाइस, अभी हम जा रहे हैं लाइव. हिंदी नो हिंदी ओनली मराठी. आता आम्ही आलो लाईव्ह पेंटिंगसाठी. तर तुम्ही असेच आमच्या ब्लॉगवर बघत राहा. धन्यवाद. तर हे गाईज, आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. एक व्ह्यू आहे जे की एवढा सुंदर आहे की तुम्ही पण बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. ते बघा, तिथे ते काका आंघोळ करताय. मस्त वाटेल त्यांना पण. काय थंड वाटते. फायनली आपण डेस्टिनेशन वर पोहोचलो आहोत. सो तुम्ही बघू शकता हा व्ह्यू किती सुंदर आहे. सो गाईज, तुम्ही बघू शकता आपण या डेस्टिनेशन वर पोहोचलेलो आहोत. कस्तुरी डॅम म्हणून ओळखले जाते. सो तुम्ही बघू शकता हा किती सुंदर नजारा आहे. तुम्ही जशा तसा कॅनव्हासवर उतरवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तुम्हाला व्लॉग आवडेल, तुम्हाला माझी पेंटिंग आवडेल, लाईव्ह पेंटिंग आवडेल, याचा मी मनापासून प्रयत्न करेल. तुम्ही बघू शकता किती कलर आलेले आहेत. एकच कलर आहे, ग्रीन. पाण्याचं सुद्धा प्रतिबिंब पडल्यामुळे हिरवाच कलर आहे, हिरवा ग्रीन. तर त्याच्यात खूप जास्त छटा आहे, शेडिंग्स खूप आहेत, कलर
खूप जास्त आहे. तो मी जशा तशा कागदावर उतरवायचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू. तुम्ही असंच ब्लॉग पुढे बघत राहा. फायनल रिझल्ट काय होतो, आता पेंटिंग काढताना काय काय घडेल आमच्यासोबत ते पण बघत राहा. कॅनव्हास हॅलो गाईज, आम्ही झालो पाणी आणायला. चला डबा घेऊन पाणी आणायला. लागलं ना मला. हो लागलं ना. छी छी छी, वाईट झालं, खूप वाईट झालं. अरे मी चप्पल पण नाही घातली. गाईज काय चाललंय, बरं आहेत का? खाली बघ. काटे तिथं मी दिसते का? नाही. तुम्हाला पण बघ. बघा गाईज, आता आम्ही जातोय पाणी घ्यायला. तुम्ही तर कधी घेतलं नसेल पाणी, बरोबर? साफ पाणी द्यायचं ना. एकदम साफ पाणी गाईज, हे बघा एकदम साफ पाणी. अशी अतिशय असं सुंदर सुंदर पाणी आहे हे. असं पाणी घ्यायचं, थोडंसं असं जायचं, असं असं करायचं, असं 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 असं. दिसायला का पाणी? येल्लो. हो एकदम शेवाळ बिवाळ आले याच्यात. हो साफ पाणी, खूप साफ पाणी आम्हाला पाहिजे. साफ एकदम स्वच्छ स्वच्छ पाणी पाहिजे आम्हाला, एकदम स्वच्छ. जे की इथं स्वच्छ पाणी लांब लांब पर्यंत आहे. काय करायचं? इकडे बिकडे येतं का याच्यात? मध्ये जाऊ ना थोडस, गप्पे. मध्ये जाऊन घे. चला. बघा काही छडा मध्ये छडा. अरे मध्ये जाऊन घे. नाही रे बाबा, इथं पोहता येत नाही. पोहता येत नाही, मला येते ना पोहता. धक धक करने लगा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा आम्ही आणलोय आता एक डब्बा भरून पाणी. चला, काय का चांगलं? चांगलं एकदम स्वच्छ, काय असं ते? एकदम स्वच्छ क्लीन क्लीन पाणी आणलंय. थोडं थोडं हे बघू शकता पाणी. चला आता. घरा आमच्या हात गळून आले. चला गाईच, बघा आम्ही पाणी घेतलं की आता पाणी घेऊन चलते. मी किती एकदम भारी माणूस आहे की नाही. तिला लावलं कामाला, आम्ही निघालो पाण्याला. ब्ल्यू कलरच नाही आणला, बनवावंच लागेल. सांगा मी कोणता बनवते कलर. Aku kamang gitu ya kuday.
हे बघा गाईच, ही आहे मंग्याची आई. मंग्याची आई मंग्याला धुंडायली. मंग्या कुठे गेलास? बस पटकन ये घरी. कालची मिसळ खाल्ली दुपारी हा. आम्ही सगळ्यांनी स्कूल फ्रेंड्स. मग त्याच्यानंतर रात जेवणच नाही केलं. मी थोडासा भात खाल्ला. तू आला तर काय तर जिमला झाली मिसळ खायली. वजन कमी करायची ला. वजन काय नाही कमी करायचं. मग काय नाही कमी करायचं. आरामा केक खाती, अजून काय पाणीपुरी खाती, हे खाती. मला पाणीपुरी आवडत. आवडत नाही मला. त्या दिवशीच म्हणते चल ना, मला पाणीपुरी खावडती म्हणे. चल चल पटकन. आणि काय तर वजन कमी करायचे म्हणली. फील द सॉन्ग, मेरी आवाज सुनो. जरा कभी मेरी नजर से खुद को देख ले. चुप कर बे कुत्ते. बोलली नाचाली बाबा. ही माझ्यावाली भाषा कोणालाही कळत नाही. तर हे बघा गाईज, बेश्रमाचे फुलं टाकायला होतात आम्ही या पेंटिंग मध्ये.
हे बघू शकता बेसरमाचे फुलं आहेत तिथं. बघायला काय काढता येतं. बघायला चालेल. बघायला चालेल तर अरे नकाशा उतरवला तो तिथूनचा बंधाऱ्याचा. नाही 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 गतेचे झाडांचा. बरे डोंगर घेतलं का? हा तो ती गाय त्या गाडीला गेली तिकडं पळाली ते तिकडं गेली मोटर चालू तिकडं पाणी गेला ते याच्यात जास्त राहिला तुंबून तिथं फुला लावले ह्या गुडघ्या एवढा तुंबून घ्या. काही ना काय करत एवढं
या गोताचं पाणी दाखवलं असंच आहे. हं? पाणी दाखवलं नाही खाली. हे ये खालचं. हे हा हा हे हा तेच पाणी. नाही लागत आहे थोडंफार काम मारायचं. संध्याकाळी नेऊ करू. सकाळी गाडी घे तिकडे ते लांबून वायाचा. मी बैलन करू. या माणसाने ना हा हा या माणसाने काय केलं मी हे अभंग सांगतोय. हा हा तुम्ही हा सांगा. तर मी तर माझा चालला तर शेतामध्ये. हा मॅडम आली. बाबा तू सांग हे गाणं. हा गाणं सांगच. हा मग त्यांनी लगेच 2 फोटो काढून घेतलं. हा आणि बाबा आखून 8 दिवसांना वजन आम्हाला फोटो दे. हा का 8 दिवसांना परत? अजून 8 दिवसांना वजन त्यांनी फोटो नेलं. हा ते मशीन त्यांकडे मशीन होता असं. कॅमेरा हा ते मोठा machine. कॅमेरा असेल त्यांच्याकडनं. त्याच्यामध्ये ते आवाजही घेतलाय त्यांनी. हा का हा याचं काही घेऊच ना. काय बैल तर गेला मा वाटत. तर पळाले. हा, तुमचं असं दिसत. हा 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 आम्हाला पांगुडी राहतात 4 महिने डोक्यात घालायचं हा. आणि असे चित्रबा वळायला. मग ते पांगुड्या सुगट जातला मग असंच फोटो उतर. हा आज कोपरीवर म्हणजे त्या तुम्हाला गोड वाटत पण आम्हाला हा हा मग या दिसत आहे हा बरोबर ना. असे माणसांचा असा फोटो द्यायचा हा. आपण खरं ना. आता आपण कसे एकदम खेड्यापाड्यामध्ये राहतो हा. तर शहरामध्ये हे बघायला भेटत नसल्यामुळं ना मला म्हणून कौतुक आहे. शहरातल्या लोकांना याच्यामुळे कौतुक वाटतं ना. आता मी 23 किलोमीटर लांबून आले. नाशिक पासून पुढे आले मी फक्त हे बघण्यासाठी. कारण की असं तिकडे नाहीये ना लोकेशन. इकडे म्हणजे काही लोक येतो बरं का. हा शनिवारी रविवारी हा फिरायला. म्हणजे इथं ना इथं धाबा चालू होता. हा हा पण तो धाबावाला दसऱ्याच्या टायमात वारला. मग तो धाबा बंद झाला. हा काय नाही तर धाबा हा लय जोऱ्यात चालू होता. म्हणजे मग जायचं घरचं. हा धाबा आहे का हा हा त्यांचे घरचं. पण मग आता तो मोठा मेन माणूस होता त्यांच्या घरातला मोठा. हा 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 वारल्यानंतर तसा बंदच आहे. बंदच आहे. आमटे खायचे का घेऊन आणले ते खिशात खा. टमाटा लय भूक लागली आम्हाला. काय सांगा तर खायला काय नाही. दोन्ही घे. भूक लागली तर आता इथं गावाशिवाय काय दुकान पण नाही इथे जवळपास. हा? दुकान पण नाही. नाही इथं कायच हे जर
पाण्याचे शेजारी तिकडे कायचं काय आलं. मग ते चालू असं मग तिकडे मिळालं असं. हा अहो आम्ही आहे ना 2-3 जण येता जाता दिसले त्यांना म्हंटल इकडं दुकान आहे का जवळ, नाहीच म्हणले तिकडंच डायरेक्ट. ते उलट गाव जवळ पडत आहे, लांब आहे. हा का इकडे पुढं हा लांब आहे. लांब आहे ते काय दिसत आहे ते काय. अच्छा इथून पहा हे हा हा दिसलं. खूप छान अप्रतिम चित्र काढलेले आहे त्यांनी. मी फर्स्ट टाइम इतकं मस्त चित्र बघितलं जे मला खूप जास्त आवडलं. कोणती पेंटिंग आहे मॅमी? लँडस्केप वाली. खूप छान आहे. खूप सुंदर आहे. मग तुम्ही याच्यानंतर सेल करतात का? ओके मस्त आहे. टॅलेंट आहे त्यांचं. आपलंच नाही. भारी काढले. भारी काढलं. नॅचरल टॅलेंट असेल तर नॅचरल असतं. आम्ही दोन्ही ऍडव्होकेट आहे पण आम्ही शिकलोय. टॅलेंट नाही आमचं. टॅलेंट का बरं नाही? टॅलेंट थोडी येईल ते Talent शिकलोच आहे ना ते. त्यांनी टॅलेंट पण शिकलेलं आर्ट आहे. आर्ट वेगळं. आर्ट आपलं स्किल्स आहे. ठीक आहे ना, म्हणजे पण स्किल्स आहे. उलट हे माझं हे कोण झालंय आता इथून. किती सुंदर केलं. त्याची तारीफ कर. मी केलीच तारीफ. मी पण स्नॅप टाकू का? बघ तुझी इच्छा. तू माझं पाहून नको. भारी. तर गाईज पेंटिंग झाली तयार आणि बघा कशी आळे पेड द्यायची. किती वाजले? 5:15. चल आता. अशा प्रकारे जे आपण पेंटिंग इथे लाईव्ह काढायचं ठरवलं होतं ते आता कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझं लाईव्ह पेंटिंग कसं झालं आहे. कॅनव्हास लोकेशन पण बघू शकता. चांगला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद.
असेच माझे पुढचे व्हिडिओ सुद्धा बघत राहा. थँक्यू. आता ब्लॉग तर संपला, आमचं पेंटिंग पण काढून झालेलं आहे. तर लोकेशनला करूया टाटा बाय बाय. भेटूयात पुढच्या लोकेशनला. तोपर्यंत असेच माझ्यावर प्रेम करत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू.